हसतो पोटगी पोटात टाकायला पोटात टाक. पूजा, शिल्पा, रिंकू सगळे आले. सब प्रेझेंट. चला. काय गंगूबाई चपाती खाणार का? एका चपाती. तुझे क्या लगता है गंगूबाई गू खाती है? ईशा आई या की बसा बसा या बसा. 5च मिनिटात मटण शिजतंय. आलो आम्ही 5च मिनिटात. काय मस्त ताव मारायचा. मस्त रिटर्न मटन खायचं. दादा इकडे 2च मिनिटात मटण शिजणार. 2च मिनिटात. ते ठीक आहे पण ते सूप तरी आणखी. सूप का? सूप इकडे ए काल तू माझ्या अंगावर पीठ टाकलं होतंस ना. थांब आता मी तुला पीठ लाव. थांब. रगो नको रगो नको रगो नको. आज 2 किलो मटण आणलंय. आज नुसतं मटण खायचं. सगळं साहित्य आणलंय ना. हे काय मसाला आहे मीठ आहे चटणी आणि हे. अरे चिंच कशाला आणलंय? जाई चिंच घेऊन ये आणि मटण घेऊन ये जा. कुठं आहे? आणलं का नाही मटण? एक गोळ झालाय. काय झालं? ते मटण कुत्र्याने खाल्लं. कोण आहे का घरात? आहे की बोला की. कढीपत्ता पाहिला त्याला पोहे करायचे. हे घ्या कडीपत्ता. हो झाले का पोहे? झाले की हा मग काय करा यात थोडीशी शेव द्या आणि ह्याच्यात पोहे द्या आणि ह्याच्यात मस्त हे टाका शेव बिव आणि यात थोडेसे दही द्या. कढीपत्ता मागवला. कुठं चाललाय? मैत्रिणीला भेटायला. मिक्सर घेऊन. हा बायको बाहेर गेली ना. मग काय नाही बायको सारखी फोन करून विचारते घरात एका कुठं आहे. मिक्सर चालू करून टाकला म्हणून मिक्सर घेऊन चालू. हे ईशाने तुला कलर लावला काय? हा तुला नाही लावला नाही का? कारण 2 दिवसा पहिले मला तिने चुना लावलाय. ए तुम्हाला दोघींना जादू दाखव का? हा दाखव ना. बघा कसा जादू? भारी जादू. आपल्याकडे जादू एक नंबर. विंडो अरे जादू जादू. अरे मला पूजेसाठी फुलं दे ना तोडून. अगं पूजेसाठी पण तोडतो आणि त्या शेजारच्या आरतीसाठी पण तोडतो. तिला विचार. तू तर म्हणली. देवाच्या पूजेसाठी. देवाच्या का? तोडतो देतो. ए आई मी तुला अगोदरच सांगतो मी लग्न केलं ना माझ्या आवडीच्या मुलीसोबतच करणार नाही तर करणार नाही. इकडे. अरे त्या मुलीच्या घरी 30 एकर जमीन आहे. इतकी मुलगी आहे. तिचे का? हे राहू दे बाजूला. चल लगेच चल. गाडी चालतं. 30 एकर जमीन, 30 एकर. सरस बाळा कुठे आहे तू? हॅलो ऐक की इकडं बसलोय बाहेर. काय झालं? अरे काय नाही ती शेजारची पोरगी पळून गेली ना म्हणून तुला फोन केला. होय का? तुला एक प्रश्न विचारू का? काय ना? सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र. कस काय?
तो रात्रीचा उजेड देतो, सूर्य पण उजेडच देतो तो दिवसाचा उजेड देतो, त्याचा काय फायदा? चला आजी निघतो मी. अरे लय दिवस येणार आहे काय तर घे थोडं. नाही नको, अरे थोडे घे, नाही नको. घे थोडं. नाही आता तुमचा एवढा आग्रहच आहे, द्या मग तुमची नात. आई तुला एक प्रश्न विचारू का? विचार ना. मी जर पळून जाऊन लग्न केलं तर काय करशील? हा? आता बोलला ते बोलला, परत बोलायचं नाही. ढुंगळला देऊन घराबाहेर काढीत निघ चालायला. पळून जाऊन लग्न करणार. आई मला दत्तक घेतलंय का? नाही रे बाळा, दत्तक घेतलं असतं तर चांगलं बघून घेतलं असतं. काय रे, गाडी नवीन घेतली वाटतं? हा नवीन गाडी घेतली. पेढे पेढे नाही घेतले. गाडी घेतली, पेढे नाही घेतले. पेढे तुम्ही तुमचे आणून खावा. चला येता सासूबाई. माझ्या नातीची चांगली काळजी घ्या जावाय बापू. हो तुमच्या नातीची इतकी काळजी घेतो की तुम्ही स्वतःहून म्हणलं पाहिजे माझी दुसरी नात पण घेऊन जा. सोन्या एवढं पोतं उचलतं का रे? नाही नाही मला काम आहे. नसतं अरे उचलत. मी एवढ्याच पाठीला गुलाबजाम केल्या. उलट का? हा अहो ही कुठं नाही तेवढं सांगा हो. घेऊन जातो हे घरात नेतो. मुंबईमध्ये नवीन लग्न झालेल्या तरुणीला एसटी ड्रायव्हरनी चिराटले. त्याची भरपाई तरुणाला 50 लाख मिळाले. ए काय उचलला. आताच बायकोला घेऊन मुंबईकडे निघतो. अरे काय झालं, काय रडतो? माझी बायको पळून गेली. का तू काय बोलला होता का तिला? नाही तिला फक्त मी एवढं म्हणलेलं तुला जाग झाली जरा पळत जा. मग मग काय तर ती शेजारचा हात धरून पळून गेली. अरे देव प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रेम देऊ शकत नाही, म्हणून आई बनवली. बरोबर आहे की मग तसंच देव प्रत्येकाच्या घरी जाऊन शिक्षाही देऊ शकत नाही म्हणून बायको बनवली. काय शोधते रे? काय ना माझी बायको हरवली. कशी दिसते? माझं लग्नच नाही झालं अजून. सो गाइज ये है चोकोबार. आपने तो कभी खाया नहीं होगा. नाही नाही आम्ही नाही खाल्लं कधी चोकोबार. आई तू काय खाती? बिस्किट. अरे दादा काय झालं, काय रडतो एवढा टेन्शन मध्ये? बायको बरोबर बोलण्यासाठी इंस्टावर फेक आयडी उघडली. म्हणलं तिचं मत बघू, तिच्याशी मस्तपैकी गप्पा मारू. मग तर मजा झाली तुझी. कसली मजा राव. ती एडी मला काय म्हणते माहितीये का? माझा नवरा मेलाय, तू सिंगल आहे का? मी पण सिंगल आहे, चल आपण पळून जाऊन लग्न करू. या 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 या. मुलगी कुठे? मुलगी आहे ना, आवडतीये. बरं तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय नाही. हा बघा मी बँकेत कामाला आहे, हा. त्यानुसार अपेक्षा माझ्या जास्त नाही. मुलीने फक्त पैसे कमवले पाहिजेत. कमवती ना. काय करते मुलगी? ते पंतप्रधान योजना नाही का, लाडकी बहीण, त्याच्यात 1,500 रुपये महिना कमवती. सांग बरं छापाय का काटाय? काय काय तू सांग मग काय आहे? अगं ठोकळा आहे, ताचा ठोकळा. स्वराज, या जगात सर्वात सुखी कोण रे? ज्याची बायको मुकी
तो या जगात सर्वात सुखी. सोन्या, वाघाच्या पिंड्यात तुझी आई मी पडलो तर तू कुणाला वाचवणार? वाघाला वाचवणार. तुला माणसापेक्षा वाघ अप्रूप आहे का? अगं तसं नाही ग, या जगात वाघाची संख्या कमी आहे म्हणून म्हटलं. मग वाघाबरोबर तुला बी पिंजऱ्यात घालते एक दिवस. नको जातो. मावशी 2 दिवस झालं काय खाल्लं नाही, काय तर द्या की खायला. वडापाव आवडतो का तुला? हा थांबा आणते मी वडापाव. थांबायचं मी वडापाव घेऊन येते. अरे काय झालं, काय रडतो? माझी कोंबडी मेली. मग तेच काय एवढं, माझी आजी मेली तर मी रडले नाही आणि तू कोंबडी मेली म्हणून रडतो. माझी कोंबडी अंडी देत होती, तुझी आजी अंडी देत होती का? माझी कोंबडी. अरे मी कालपासून फोन करते, तुझा मोबाईल का लागत नव्हता? अगं काल मी चार्जिंगला लावला फोन, तो बॅटरी बघून आहे ना खराब झाला. मग बॅटरी काढून ठेवायची, मग चार्जिंगला लावायची. हॅलो सर, आमची कंपनी तुम्हाला लोन देते. हा का? तेवढं मग घरी नेऊन द्या ना, मी कामानिमित्त बाहेर आलो. काय उपयोग एवढ्या मोठ्या कॉलेजला टाकून? साधा 1 नंबर आणता येत नाही तुला? 1 नंबर काय उपयोग एवढ्या मोठ्या कॉलेजला अरे काय पैसे? झालं वरडायला तिला? अगं एवढ्या मोठ्या कॉलेजला टाकून काय उपयोग? 1 नंबर आणता येत नाही तिला. चांगले तर नंबर आणले तिने. अगं तो पेपरचा नंबर नाही म्हणते, त्याला माझ्या मैत्रिणीचा नंबर पाहिजे. आई काही दिवसांपूर्वी माग अमेरिकेत चोर पकडायची मशीन तयार केली. मग तीच मशीन रशियात लावली, मग 500 चोर पकडले गेले. मग तीच मशीन चीनमध्ये लावली, मग 750 चोर पकडले गेले. मग तीच मशीन भारतात लावली, मशीनच चोरीला गेली.